विदर्भात उष्णतेचा कहर झालाय। वर्ध्यामध्ये उष्णतेचा पारा 47°C वर पोहोचलाय, तर नागपुरात आज तापमान 46.6°C वर पोहोचलेलं आहे। पंढरपूर शहरात औषध विक्रेत्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद ठेवत मोर्चा काढलाय। तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। ऑनलाईन कंपन्यांविरोधात मेडिकल चालकांनी निषेध नोंदवत बंद पुकारला। ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं। सरकारनं ऑनलाईन औषध विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली। मेडिकल दुकान चालक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। शहापुरात दुचाकीला भरधाव वाहनानं धडक दिली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरून जात असताना आडगावजवळ अपघात झालाय। अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून चालकाला अटक करण्याची मागणी केली आहे। वर्ध्यात भर रस्त्यावर महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना घडली। ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल गळतीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आग लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दापोलीतील प्रसिद्ध हरणे किनाऱ्यावर वाहतूक करणारा एक डंपर थेट समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हरणे जेट्टीचं बांधकाम सध्या सुरू असून या कामासाठी साहित्य आणि दगडमातीची वाहतूक करण्यासाठी या डंपरचा वापर केला जात होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। राज्यात धोकादायक इमारती कोसळल्यानं अनेकांचे बळी गेलेत, पण धोकादायक इमारतीच्या मालकांनी या नोटिसीला कचऱ्याची टोपली दाखवली। त्यामुळे पावसाळ्यात या इमारतींना धोका निर्माण होऊन इमारती पडू शकतात। नाशिक म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी अधिक मोठं असल्याचा एसआयटीकडून अंदाज व्यक्त करण्यात आला। चौकशीसाठी एसआयटीनं आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मागितली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे।